डॉक्टर राजेंद्र गोडे आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व अनुसंधान केंद्र अमरावती तसेच कार्यचिकित्सा व पंचकर्म व अगततंत्र यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान व उपचार शिबिर श्री संत राजेश्वर महाराज सार्वजनिक वाचनालय टाकरखेडा शंभू इथं आयोजित करण्यात आला आहे। या शिबिरात डॉक्टर सुनीता बिश्नोई, डॉक्टर कांचन बागल, डॉक्टर मृणाल लालकर, डॉक्टर संदीप मुंडे, डॉक्टर प्रसाद बघेले, डॉक्टर अभिषेक शिंगरे, श्रीनगरे, आशा कानबाले, उज्ज्वला मानकर, सोहन बीरकार, उमाकांत मुरायते, पायल खैरकार यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय चमूने विविध रोगांचे निदान करून उपचार केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रदीप शेंडे यांनी केले। या प्रसंगी पौर्णिमाताई सवाई, सरपंच रश्मीताई देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सोनाली जामठे, दिलीप मस्के, शिल्पा लांडगे, वाचनालयाचे संचालक अशोक शेंडे, माजी सरपंच दीपक पाटील, नेताजी मंडळाचे अध्यक्ष निलेश जामठे यांच्यासह विविध गणेश मंडळ, दुर्गा मंडळ व सार्वजनिक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर व वैद्यकीय चमूचा नेताजी मंडळ व वाचनालयातर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला। आभार प्रदर्शन निलेश जामठे यांनी केले। या शिबिरामुळे गावातील नागरिकांना एकाच छताखाली मोफत आरोग्य तपासणी व उपचाराची संधी लाभली। विविध आजारांचं तपासणी शिबिर आयोजित केलंय। त्या तपासणी शिबिराच्या निमित्तानं उपस्थित असलेली त्या सगळ्या डॉक्टर गोडे महाविद्यालयाची टीम, सगळे डॉक्टर मंडळी, आमच्या गावच्या प्रथम नागरिक, आदरणीय सरपंच रश्मीताई देशमुख, सदस्य सोनालीताई जामठे, सगळे गावातील वयोवृद्ध वडीलधारी मंडळी आणि तरुण भावांनो, सर्वात पहिले प्रत्येकानं आपलं आरोग्य फार चांगलं राखलं पाहिजे। दवाखान्यात आणि डॉक्टरकडे जायची गरजच भासली नाही पाहिजे। असं जर प्रत्येकानं आपलं जीवन जगलं तर मग आपल्याला हे शिबिर घ्यायची गरज नाही। वंदनीय राष्ट्रसंत सुंदर सांगतात की प्राप्त काळची आरोग्यदायी व्हा, सदा सर्वदा मानवते जीवा, प्रसन्नता देई ऋतू तेघवा, सर्व प्राणी मात्राशी पहाटे दोहता गाय म्हैस, त्यात अधिकची सार अंश, पहाट वारा चढवी रक्तास लाले रोगत। आज डॉक्टर सांगतात, पण 1953 साली जेव्हा राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली तेव्हा आरोग्याचं महत्व राष्ट्रसंतांनी गोवंश सुधार 15 अध्यायामध्ये लिहिलं की प्रत्येकाने प्रातःकाळी उठलं पाहिजे, सकाळी उठलं पाहिजे। आता सांगतात की सकाळी फिरा, डॉक्टरनं सांगितल्यावर आपण फिरतो। आपण पहिले दवाखान्यात जातो, मग डॉक्टर सांगते तुमची बीपी वाढली, तुमची शुगर वाढली, तुमचं थायरॉइड वाढला, तुमचं HB कमी आहे, तुम्ही सकाळी फिरायला चला, मग आपण फिरायला निघतो। पण आपल्या साधू संतांनी, ऋषी मुनींनी जेव्हा सांगितलं की सकाळी उठलं पाहिजे, आपण पाहत होतो की पहिले आपल्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।